लालशीचे लालशीने वेळा पिसाब करणारा प्रति काय ते तुझे त्यावेळेचे लावण्य सौंदर्य सोम दत्ताची कन्या रत्ना जर का माझी झालीस ना तर माझ्यासारखं भाग्यशील मीच माझ्यासारखं भाग्यशील बाबा बाबा हे चित्र पाहिलं का? भान पाहू इकडे बाबा हे घ्या. अगं ही अप्सरा या पृथ्वी तलावर असती ना तर ती सुद्धा त्या प्रतिमेसमोर फिकीत पडली असती. बाबा ही प्रतिभा कोण? जंगलात शिकारीसाठी गेलो असता त्या सोमदत्ताच्या बागेत. मग कांचनपूरला गेलं पाहिजे बाई. छे 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 काही नको जायला. अगं जर त्या सोमदत्ताने माझ्या मागेचा विचार केला ना तर ती कदाचित तुझ्या आई देखील होईल. बाबा आपण ते लग्न करणार नव्हता कारण माझ्या आईला अंधकाळी तसं तुम्ही वचन दिलं आहे. होय त्या मरत्या जीवाला वचन दिलं खरं पण माझ्या आईला स्वर्गात काय वाटेल? अगं पण मला काय वाटतं याची कल्पना आहे का तुला? तसं असेल तर अवश्य लग्न करा बाबा. पण मला शंका वाटते म्हणून म्हणते. अगं वेडे यात शंका कसली? राजा चंद्रकांत याचा मी प्रधान होतो. त्या वेळेला हे राज्य बंडाळीने बळकावून या राजाचा राजा झाला म्हणून काय सोमदत्त त्याची कन्या देणार नाही असं वाटतंय तुला? अगं वेडे तो 20 वर्षाचा काळ आता उलटून गेलाय. त्या वेळेला या सर्व राजांचे राजे मला बंडखोर म्हणायचे आणि तेच राजे आता या राजाचा मला स्वामी समजतात. स्वामी समजतात. कोण राजसेवक? तुम्ही कांचनपूरवरून केव्हा आलात? काय खबर काय आहे? चंद्रचूड बोला महाराज. वाचा हा खाली का? हात नसेल का? अरे नराधमा असे गडर होतलास काय? वाचा भाऊ. राजकुमारी कशाला उगाच अपमानाचा पाढा वाचू? वाचा वाचा चंद्रचूड आम्हाला तुझ्या तलवारीच्या टोकाने फिरवायचा आहे. हात नसेल राजा शशांक चंबक वाणकेसरीच्या होळीत बसला म्हणून त्याला बोले वनराज म्हणत नाही. अरे स्वामी घातक्या राजा चंद्रकांताच्या हे राज्य बळकावून बसलास तरी तू जातीवंत राजा नाही. माझ्या प्रत्येकाला मागणी घालतात. आपल्या कुळाशिवाचा तरी विचार करायचा होता. तू मात्र बंड चंद्रचूड बंद करा ते वाचन आणि युद्धाची तयारी करा. आणि उन्मत्त मस्तक हे क्षमा उत्तर. कोण सोमदत्ता तुझ्या मस्त भार पोरीला हा माझा पलंग सजवायला तेव्हाच नावाचा शशांक हे नाव सांगेल. बाबा तुमचा एक पलंग सजवण्यासाठी लाखो लोकांचे पलंग होस पडतील त्यांचं काय? त्यांचं काही हो ते आमचं आम्ही पाहून घेऊ. पण महाराज राजकुमाराच्या वती आपण दुर्बोधी ठरलो तर चंद्रचूड कपटी शकोनीला धर्मला समजणे मी काही दुखुली नाही. काय ते तू आम्हाला ब्रह्मज्ञान द्यायची गरज नाही. जा किंवा इथून जाते पण जाता जाता एवढंच सांगते की एका स्त्रीच्या हवसाने रावणासारख्या 14 चौकटीच्या राज्याला शेवटी धूळ खावी लागले. एवढंच लक्षात ठेवा. अगं कार्टे तो रावण तर महामूर्ख होता आणि तू शतमूर्ख आहेस कार्टी. जा तेव्हा इथून. चंद्रचूड बोला महाराज. चला युद्धाची तयारी करा. राजसेवक चला युद्धाची तयारी करा. चला तर. अरे बाळा ज्याला तू 20 वर्ष बाबा म्हणत आलास
बाबा, तो या राज्याचा प्रतापसिंह आहे रे बाळा, प्रतापसिंह. बाबा, तुम्हाला भ्रम झाला असेल. नाही बाळा. अरे बाळा, तू जरी भिल्ल वेशामध्ये असलास तरी बाळा तुला राजनीती शिकून जिवंत ठेवला आहे चंद्रशेखर बाळा. राजनीती शिकून जिवंत ठेवला. बाबा, नेहमी चंदू म्हणणारे आज अचानक चंद्रशेखर का म्हणता? होय बाळा. अरे बाळा, तू चंद्रनगरचे राज चंद्रकांता यांचा कुलदीपक चंद्रशेखर आहेस रे बाळा. चंद्रशेखर. बाबा, या दुष्ट आजाराने तुम्हाला भ्रमिष्ट केले आहे. होय बाळा. अरे बाळा, यानंतर माझी सारी बुद्धी भ्रष्ट होईल आणि तुझी जन्मकथा, अरे तुझी जन्मकथा तुला कोण सांगणार आहे बाळा? कोण सांगणार आहे? बाबा, काय प्रकार आहे हा? माझी आई मला 2 वर्षापूर्वी सोडून गेली ना. अरे बाळा, अरे बाळा, ती खरी देवता होती रे बाळा, देवता होती. तुझ्या आई पद्मावती, तिची दासी ती मेघा होती, मेघा होती. बाबा, काय ऐकत आहे मी? होय बाळा, ऐक तुझ्या जन्माची कर्म कहाणी बाळा. अरे बाळा, 20 वर्षापूर्वीची ती काळ रात्र, सोना मोत्याने मडवलेला तो तुझा पाळणा. अरे बाळा, तू निद्रावस्थेमध्ये असताना ते हरामखोर निर्दयी शत्रू राजवाड्यामध्ये घुसले आणि आणि सारी राख रांगोळी झाली रे. राख रांगोळी झाली. सावध व्हा, नका मला मागील गोष्टी सांगू. नाही नाही बाळा, तुझ्या जन्माची कर्म कहाणी आज ना उद्या तुला सांगितलीच पाहिजे बाळा. बाळा, तो हरामखोर शशांक आणि सेनापती चंद्रचूड या हरामखोरांनी बंडखोर राजवाडा खेळला. राजवाड्यातून बाहेर पडण्यास अद्याप मार्ग नव्हता बाळा. त्या हरामखोर दोघेही आपल्या महाराजांवर चालून आले आणि महाराजांचा खून केला रे बाळा, खून केला. त्याच वेळी तुझ्या पित्याने मोठा आक्रोश केला. बाळराजांचं संरक्षण करा, बाळराजांचं संरक्षण करा. तो आवाज आजही कानावर घुमत आहे बाळा, आजही कानावर घुमत आहे बाळा. अरे तुझ्या पित्याने तुझ्या जन्माचा पूर्व इतिहास आमच्याकडे लिहून ठेवला. या आजारपणातून सुद्धा आम्ही तो आज तागायत जपून ठेवला आहे बाळा. आज चालू जपून ठेव. वाज बाळा, तुझ्या जन्माचा पूर्व इतिहास बाबा, याचं काय करू मी? अरे बाळा, अरे बाळा, आज माझी स्वप्नपूर्ती झालेली आहे. आम्ही स्वामींच्या चरणावरती जाण्यास तयार आहोत बाळा. असं बोलू नये. परंतु बाळा, जाता जाता मला एकच वचन दे बाळा, एकच वचन दे. तो हरामखोर शशांक आणि सेनापती चंद्रचूड